म्हणजे अगं म्हणजे काय आवाज नाही काय नाही कवा धरणं उभी आहेस तर हे काय आत्ताच आले. खर तर मघापासून तुला वाडा सजवताना बघित होते वस्तीवर न. हाय का आता आणि मी म्हणलं आत्ताला येशील नंतर ना येशील आणि हे काय हाय काय नाही. म्हणजे अगं काही झालंय का तुला अगदी गप गप हायस काय बी बोल ना. अगं सण हाय आज. होय. म्हणजे ए म्हणजे अगं काय भानू येती मे नंतरच्याला. अगं पण आता असं काय झालं मंजीला. सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. देवा, ह्या दीपोत्सवात प्रजेसाठी अनेक कामं सुरू आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज होऊ शकत नाही. परंतु ज्यांना आपल्याला भेटायचं आहे त्यांना वेळ देण्यात आला आहे. देवा, तुम्हासनी भेटाया एक शेतकरी कुटुंब आला आहे. परवानगी असावी. चौडप्पा, त्यांना सन्मानाने घेऊन या. देवा, मी तुमच्या राज्यातला शेतकरी आहे आणि ही माझी बायको. तुम्ही ओळखलंस मला? शिरपा, अरे मी तुला कसा विसरेन. मी तुम्हा दोघांनाही ओळखतो. देवा, या सणाला मी चांगलं दिस बघतोय ते फक्त तुमच्यामुळं. माझ्या शेतात धान पिकलंय ते तुमच्या पायावर ठेवावं म्हणून क्षण आलो या. शिरपा, ह्या धान्यातलं मुठभर धान्य मी माझ्याकडे ठेवीन. त्याची भाकरी अगदी चवीने खाईन मी आणि बाकीचं धान्य प्रजेत गरजू लोकांना वाटेन. देवा, हे समज तुमचंच आहे. तुम्हासनी बघावं बोलावं हेच आमच्यासाठी खूप आहे. अशीच कृपा आमच्यावर ठेवा बघा. शिरपा, आज मी पुन्हा सांगतोय की माझ्या राज्यात कोणत्याही शेतकऱ्याला माझ्याकडे काही काम असल्यास, त्याला मला भेटायचे असल्यास कोणतेही नियम नसतील. सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. देवा,
म्हाळसा देवी आणि लक्ष्मी देवी हात येत आहे ती. देवा, यांनी स्वतः प्रजेसाठी दीपावलीचे पदार्थ तयार केले आहेत. त्यांना त्याचं वाटप करायचं आहे. उत्तम. सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. भानू कसं दिसतंय बघ. हसायला काय झालं तुला? अरे बा, कसं दिसतंय ते बुजगावण्यागत. मला बुजगोर म्हणतीस? अरे तसं नाही र. पण आता पतूर तू आपल्या या वस्तीवरच्या कोणाला बघितलंस व्हय असं सदरा घालताना? मी काढून ठेवतो ह्यो सादरा. म्हणजे तूच सांग कसा दिसतोय बा? चांगलाच आहे की. कधी केला यो? अगं म्हणजे ते मागच्या वेळेला पेटला गेलतो ना, तर घेतलं होतं बघ कापड. हा, ते म्हणतात ना सणासुदीला नवीन कापड घालावी. हा? आपली बाजू बघ ना, तिने पण नवीन कापड घातली आहे ती. मी म्हणलं आपण बी साजरा घालावा, तर ही हसते मायावर. हा? मी काढून ठेवतो ह्यो साजरा. हा, भानू, सुरू झाली की दिवाळी तुझ्याकडं? म्हणजे मला एकच डाव सांग, हे सारं काय चालवलं आहेस ग तू? अगं सणासुदीचं असं डोळ्यातनं पाणी काढतं वय कुणी? आणि कवा धरणं इचारेन म्हणलं, तू काय बी बोल ना, अगदी गपगुमान बसली आहेस. काही झालंय का तुला? भानू अगं कसं सांगू तुला? म्या काय, वस्तीवर समद्यांचं असंच झालंय बघ. गेल्या वर्षी जमिनीला भेगा पडल्या होत्या, पाणी नव्हतं. अशात कुठून आणायचा शेरडासनी चारा? तुझ्याकडे मोफ आहे बघ, पर वस्तीवर समदे कसं बस राहत्यात. सण हाय म्हणतीस नव, सणासुदीचं गोडधोड करण्यापरीस कसं बस दोन याचं भागतंय वस्तीवर आमचं. माझ्या घरात तर दिवाळीला दिव्यांना तेल बी नाही. असं असतंय बाई दिव्यांचा सण. आत्ता सांगतेस वय हे समज मला, आधी का नाही बोललीस मला? मी काय परकी आहे वय तुला? चल आता रडू नकोस. मी आज सणाचं काय बाय खायला केलं आहे बघ, ते घरला घेऊन जा आणि देते, तेल देते तुला दिव्यात घालाय. दे. नगर रडू. चल चल. मायानंदा, आले. आवरलं का आपलं? हो, सगळं आवरून झालंय आणि सगळं सामान सेवकांकडे देऊनही झालंय. सामानाची सगळी बांधाबांध झालीये, पण अहो काय झालं? मुलीच्या घरी हे असं जाणं फार अवघडल्यासारखं होतंय हो मला. अहो प्रत्यक्ष श्री खंडेरायांनी आपल्याला आमंत्रण दिलंय, कसला संकोच.
बर चला. म्हाळसा, मला निरोप मिळाला की तुम्ही माझी वाट पाहत आहात. होय. म्हाळसा, मी तुला म्हणालो होतो ना की तुला भेट वस्तू म्हणून एक घट देणार आहे. हो, ज्यातून इच्छित पदार्थ कितीही प्रमाणात येऊ शकतात. हा तो घट आहे. किती सुंदर आहे हा घट. घे. म्हाळसा, आपल्या प्रजेसाठी, भुकेल्यांसाठी, ज्यांच्याकडे अन्न नाही अशांना अन्न पदार्थ देण्यासाठी हा घट आहे. तेव्हा तुझ्याकडूनही ह्या घटाचा उपयोग तशाच पद्धतीने व्हावा असे मला वाटते. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी या घटाचा उपयोग करेन. कोणी अतिथी, ऋषी, वृद्ध असेल तर त्यांनाही ह्या घटाचा उपयोग होईल. पण इच्छित पदार्थ यातून कसा येईल? मला सांग, तुला आता काय खावंसे वाटते? मला लाडू खावा असा वाटतो. त्या घटामध्ये बघ. खरंच यात लाडू आहे. घेऊ? प्रधानजी, लक्ष्मी देवी कुठे दिसत नाहीये. देवा, दीपोत्सव आहे, त्यामुळे गडावर सर्वत्र दिवाळीचे पदार्थ वाटण्याचं काम सुरू आहे. त्यातून आज विशेष दिवस, नवीन वस्त्र, नवीन दागिने, यामुळे वेळ लागणारच. हो, आज लक्ष्मी पूजन, श्री महालक्ष्मींसाठी विशेष दिवस. होय देवा, परंतु इथे आमची ओळख प्रधानजी आणि त्या आमच्या सौभाग्यवती अशीच आहे. माझ्या मूळ स्वरूपाचं दर्शन अजून कुणालाही झालेलं नाही. हे माझ्या व्यतिरिक्त इतर कोणालाच ठाऊक नाही. पण आज या गडावर त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. आज इथे या दीपोत्सवात देखील तुम्ही कामाविषयी बोलत आहात का? नाही, आम्ही तुमच्याविषयीच बोलत होतो. माझ्याविषयी? हो, आज दीपोत्सवातला महत्वाचा दिवस, श्री लक्ष्मी पूजन. आज सर्व सृष्टीत सर्वजण तुमची आराधना करणार. तुम्ही त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहावं म्हणून तुमची स्तुती करणार, तुमचे पूजन करणार. हो,
परंतु आज इथे आमची ओळख सगळ्यांना नाही. तरीही माझं तुमच्याकडे एक मागणं आहे. देवा काय हे? आपल्याला अशक्य काही नाही. आपण इच्छित गोष्ट साध्य करू शकता. आज मी हे मागणं माझ्या भक्तांसाठी मागतो आहे. श्री लक्ष्मी पूजन या निमित्त तुमची कृपादृष्टी माझ्या भक्तांवर सदैव राहावी. त्यांना धनधान्य ऐश्वर प्रदान करावं अशी माझी इच्छा आहे. देवा, हे सांगून आपण माझा सन्मान केला आहे. मी आपल्याला आश्वासन देते की आपल्या भक्तांना धनधान्य याची कमतरता कधीही भासणार नाही. त्यांना इच्छित ऐश्वर्य लाभेल. म्हाळसा, आज श्री लक्ष्मी पूजन या निमित्त सुवासिनी म्हणून तुम्ही लक्ष्मी देवींना ओवाळावं अशी माझी इच्छा आहे. लतिका, हे काय आहे? हा कसला चमत्कार? देवी, आज लक्ष्मी पूजन आहे. ही तुमच्यासाठी भेट आहे.